नमस्कार. मी स्वामी भक्त अवधूत रेतीकर. स्वामी समर्थांची सेवा कशी करावी ह्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना त्यामध्ये सोळोळं कसं वापरावं किंवा स्वामी समर्थांचे पारायण कसे करावे ह्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर स्वामी समर्थांची सेवा करत असताना नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. तर ते स्वामींचे नामस्मरण किंवा इतर देवतांचे नामस्मरण कसे करावे हे आपण आता पुढे पाहू. सर्वात आधी बघू नामस्मरण म्हणजे काय. तर नामस्मरण म्हणजे नाम म्हणजे देवाचे नाव आणि स्मरण म्हणजे त्याचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करणे. तर मग आता स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असताना स्वामी समर्थांचे चित्र मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून सतत त्यांचे नाम घेणे. तर नामस्मरण केल्याने काय होते, तर नामस्मरण केल्याने आपले श्वासाबरोबर नाम स्वामींचं घेत असताना तो स्वामी नामाचा श्वास आपल्या रक्तामध्ये मिसळला जातो आणि ते स्वामी नामाचं रक्त आपल्या मेंदूपर्यंत जाऊन आपले सहस्त्रदल ओपन करते. कुंडलिनी शास्त्रामध्ये जर अभ्यास केला तर सहस्त्रदल ओपन करणं किंवा ते उघडणं खूप अवघड आहे. तर ते फक्त शक्य होते आपल्या स्वामी समर्थ नावामुळे. तर स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर हे स्वामींचे नाव सतत घेतले पाहिजे आणि हा सायंटिफिक स्टडी पण आहे की स्वामींचे नाव सतत घेतल्याने आपली स्मरणशक्ती वाढते, आपण स्वामींच्या जवळ पोचतो. आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण हे केव्हाही सोळवळ्याचे कुठले बंधन नाही. स्वामींचे नाव केव्हाही काम करताना कधीही आपण घेऊ शकतो. स्वामींचे नाव हे अतिशय मधुर आहे. स्वामींचा जप करत असताना सुरुवातीला मनामध्ये अनेक विचार येतील, आपण त्याच्यापासून दूर जाऊ, पण कुठल्याही गोष्टीला बळी न पडता आपण सतत स्वामींचे नामस्मरण करत राहिलो तर आपण स्वामींच्या खूप जवळ पोचतो. आणि भगवंताला त्याचे नाव खूप आवडते. जो सतत स्वामींचे नामस्मरण करतो स्वामी त्याच्या जवळ सतत असतात, स्वामींचा वास त्याच्या भोवती असतो, स्वामी सतत त्याच्याबरोबर असतात. तर तुम्ही स्वामींची सेवा करायच्या आधी तुम्ही स्वामी समर्थांचे नामस्मरण चालू करा आणि स्वामींचे नामस्मरण करत गेलात की तुम्हाला पुढे अध्यात्मातील ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या उपलब्ध जातील. कोणत्याही गुरुची तुम्हाला गरज नाही. आणि आजकाल जर परिस्थिती बघायला गेलं तर चांगला गुरु भेटणे अशक्य आहे आणि गुरुचरित्रानुसार गुरु कधी करायचा नसतो, तो गुरु तुम्हाला भेटायला येतो. तर त्या पंक्तीनुसार तुम्ही सेवा गुरुची एवढी करा की गुरु तुमच्या शोधामध्ये येतील, स्वामी समर्थ तुम्हाला मार्ग दाखवतील आणि स्वामी समर्थ तुमचे आराध्य दैवत होतील. आणि स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये कुठलीही सोळ ओळ किंवा कुठल्याही दांभिक गोष्टींना अजिबात महत्त्व नाही, कारण स्वामी स्वतः त्याला कधीच जुमानत नव्हते. स्वामींना स्वच्छ भक्ती खूप आवडत होती. त्याचप्रमाणे स्वच्छ भक्ती करून तुम्ही स्वामींच्या अतिशय जवळ जाऊ शकता. स्वामींचे नामस्मरण सगळं काम व्यवसाय किंवा कुठली इतर गोष्टी सोडून दिवसभर त्यामध्ये रमण्यापेक्षा मनापासून स्वामींना एकदा हाक मारली की स्वामी नक्की धावत येतात. हा अनेक स्वामी भक्तांचा अनुभव आहे. तर स्वामींची सेवा ज्याला जसे जमेल तसे त्यांनी स्वामींची सेवा करत राहा, स्वामींच्या सानिध्यात राहा, स्वामींच्या मठामध्ये जाऊन सेवा करा. स्वामी समर्थांना जे दत्त संप्रदायामधून येतात त्यांना अन्नदान खूप आवडतं. तर अन्नदान सेवा जेवढी तुमच्याकडून होता येईल तेवढी अन्नदान सेवा करा, इतरांना मदत करा. स्वामींचा हा संदेश आहे. आणि स्वामींचं जे वाक्य आहे की अनन्य चिंतयन्तु मां ये पराजनी उपासते तेषाभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. म्हणजे जो माझे सतत नामस्मरण करेल, जो माझ्या सहवासात राहील, जो माझ्यावर श्रद्धा ठेवेल, नितांत श्रद्धा ठेवेल, त्याचा योगक्षेम, त्याचं आयुष्य मी वाहील आणि त्याची जबाबदारी माझ्यावर असते. अशी स्वामींची सेवा आपण करत राहू.